नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। गेले 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेला धोवाधार पाऊस आज सकाळी 8 वाजल्यापासून बऱ्यापैकी उघडलेला आहे। राधानगरी, काळामावाडी तसेच चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता, त्यामुळे या सर्व धरणातून विसर्गही मोठ्या प्रमाणात सुरू होता। योगायोगाने आज सकाळी 8 वाजल्यापासून या सर्व धरण क्षेत्रांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू झालेला आहे। दाटलेले ढग निवळून गेले आहेत आणि ऊन पडू लागले आहे, त्यामुळे एकूणच कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुरापासून जो धोका उद्भवला होता तो कमी होण्याची चिन्हे आहेत। कोल्हापुरात आज 21 ऑगस्ट रोजी पूर पातळी 43 फुटापर्यंत पोहोचणार असतानाच पावसाने उघडीप दिल्याने प्रशासन आणि नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे। मध्यरात्री 12 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 42 फुटावर होती, ती सकाळी 9 वाजेपर्यंत 42 फूट 11 इंचावर पोहोचली। रात्रभर पाणी पातळी वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती। आपत्ती व्यवस्थापन कक्षासह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी रात्रभर रस्त्यावर होते, पूरग्रस्त भागाची पाहणी करत होते। कोल्हापुरातील सुतारवाड्यातील 11 कुटुंबांना स्थलांतरितही करण्यात आले। पूर परिस्थिती वाढत असल्याने एकूणच जी भीतीदायक परिस्थिती होती ती आज सकाळपासून मात्र निवळू लागल्याचे चित्र आहे। आज सकाळी 8च्या सुमारास राधानगरी धरणावर तर ऊन पावसाचा खेळ सुरू होता। गेले 5-6 दिवस दाटलेले ढग, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस हे जे चित्र होते ते आज सकाळी पूर्णपणे बदलले। राधानगरी धरणाच्या पाण्यावर सूर्याची किरणे पसरू लागल्याचे चित्र होते। एकूणच या परिस्थितीमुळे आज समाधान व्यक्त केले जात आहे। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राइब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।